कुरुंदवाड पालिका सभागृहात आज सकाळी 12:30 वाजता विशेष सभा आयोजित केली होती. या विशेष सभेत केवळ 4च विषय होते आणि दरम्यान सभेसाठी सर्व सदस्य सभागृहात दाखल झाले. विरोधी आघाडीचे युवा नेते नगरसेवक विजय पाटील यांची सभागृहात एंट्री झाली. ठीक 12:30 वाजता सभेला राष्ट्रगीतानं सुरुवात झाली आणि सभेच्या विषयपत्रिकेचं वाचन सुरू झालं. यावेळी कुरुंदवाड येथील तबक उद्यान इथं राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन मंडळाच्या वतीनं करण्यात आलं आहे. या स्पर्धेसाठी नगराध्यक्ष चषक कबड्डी स्पर्धेसाठी निधी देण्याचा विषय उपस्थित झाल्यानंतर नगरसेवक विजय पाटील भडकले. विजय पाटील म्हणाले की गावातील एकच मंडळाला निधी न देता गावातील सर्वच मंडळांच्या स्पर्धेला निधी दिला पाहिजे. आता जितका निधी कबड्डी स्पर्धेला दिला जाणार आहे तितकाच निधी गावातील सर्व मंडळांना देण्यात यावा अशी मागणी केली आणि सभागृह चर्चेनं गरम झालं. अनेक प्रश्न उपस्थित झाले आणि यावेळी सर्व प्रश्नांना नगराध्यक्ष मनीषा डांगे, उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड आणि मुख्याधिकारी मनोजकुमार देसाई यांनी उत्तरे दिली. यावेळी सभेतील सर्व विषयांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष सौ मनीषा डांगे होत्या. पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडलेल्या सभेत शहराचं आरोग्य, महसूल वाढ आणि क्रीडा विकासाशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करून स्थानिक खेळाडूंना व्यासपीठ मिळावं आणि दर्जेदार स्पर्धांचं आयोजन व्हावं या उद्देशानं नगराध्यक्ष चषक स्पर्धेला मंजुरी देण्यात आली. राज्यस्तरीय स्पर्धांसाठी शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाबाबत नगरसेवक विजय पाटील यांनी मागणी मांडली. त्यावर नगराध्यक्ष सौ डांगे यांनी पालिकेला प्राप्त निधी व स्पर्धांचे प्रस्ताव लक्षात घेऊन समान वाटप करण्यात येणार असल्याचं सांगितलं. शहरातील वाढत्या डास प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर फॉगिंग मशीन खरेदी करण्यास मंजुरी देण्यात आली. तसेच सर्व व्यावसायिक मालमत्तांचा सर्वे करून कर आकारणी न झालेल्या मालमत्तांवर कर लावण्याचा निर्णय घेण्यात आला. बाजारपेठेतील पाच दर निश्चित करून वसुली प्रक्रिया अधिक परिणामकारक करण्यासाठी खाजगी ठेका देण्याच्या प्रस्तावालाही हिरवा कंदील देण्यात आला. सभेला नगरसेवक रमेश गुजुगडे, जवाहर पाटील, वैभव उकळे, अक्षय आलासे, जय कडाळे, विजय पाटील, तानाजी आलासे, दीपक परीट, विशाल पाटील, शुभम जोंग, प्रदीप चव्हाण तसेच नगरसेविका अलका मधाळे, सुनंदा आलासे, विमल बोमाजे, जयश्री पाटील, जुएरिया गोलंदाज, अलका पाटील, सुजाता जाधव, आयशा बागवान उपस्थित होत्या. याशिवाय कार्यालय अधीक्षक श्रद्धा वळवडे, बांधकाम अभियंता राजेंद्र गवळी, पाणीपुरवठा अभियंता विजय पाटील, कर निरीक्षक प्रज्ञा चव्हाण आणि लेखापाल सविता खोत उपस्थित होते. मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ.